नायक मयंक गांधीजी साहेब देशात कुठेही गेले तर अभिमानाने सांगतात की सिरसाळा हा माझा गाव आहे, मी सिरसाळाकर आहे. साहेब, सिरसाळा ग्रामपंचायतीच्या वतीने, सिरसाळा परिसराच्या वतीनं आणि सिरसाळ्यातील किंवा भागातील 18 पगड जाती धर्माच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करतो. मी तर नेहमी सांगत असतो आबा की मयंक गांधीजी साहेबांना जात नाही. जर उदाहरण कुठं बघायचं असेल, आपल्याकडे जातपातीचा फार विषय असतो, ह्या भागात नाही, हा वेगळा विषय. म्हणजे ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी, या देशातल्या लोकांसाठी साहेब काम करतायत. हा आमचा अभिमान आहे की सिरसाळ्याला काम करतायत. साहेब, जे स्वप्न तुम्ही सिरसाळ्याकरांसाठी बघितलंय आणि सिरसाळ्याकर जे स्वप्न बघतायत ते स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही आमच्या फक्त पाठीवर हात ठेवा. आम्हाला गुत्तेदारी नको, आम्हाला टक्केवारी नको. ह्याच्या आधीचे लोक तुमच्याकडे आले, तुम्ही डिवायडर मध्ये झाडं लावायचं त्यांना बोलले तर मला लाज वाटते, मी ते शब्द बोलू शकत नाही. ऐकून सुद्धा आम्हाला लाज वाटते की त्या लोकांनी मातीचं टेंडर मागितलं. तर क्षेत्रात काम करणारे सर्वसामान्य, खरं तर माझा नंबर पहिला इथं बोलायला लावणं किंवा लागणं म्हणजे ते रोजाचा नवीन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला अशातला प्रकार आहे. आम्ही शिरसाळ्यामध्ये बसले तुमचा नंबर. हो, अगदी खरं आहे आबा. मी सिरसाळ्याच्या लोकांना नेहमी म्हणत असतो कि अपने सिरसाले को एक फरिश्ता मिला है. इसकी कदर दूसरों ने नहीं की है, लेकिन मेरे गुरु हरिभाऊ बड़े थे, उन्होंने मुझे आदमी परखने की जो है एक शक्ति दी है, तो मैंने उनको परखा है. मैं दिन में से कम 2 बार जीवीटी से अपडेट लेता हूं और सिरसाला से कनेक्ट हूं. इसकी वजह यह है की आबा एका महिन्यापूर्वीच आपण निवडून आलो. सिरसाळ्यात काम करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे, परंतु सिरसाळ्यांच्या लोकांचे गुणधर्म आपल्याला माहित आहे. जसं की तुकडोजी महाराजांनी सांगितलं की केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तर ते काम आम्ही सिरसाळ्यात सुरू केलेलं आहे. आणि सिरसाळ्यातल्या 18 पगड जाती धर्माचे लोक त्या संकल्पाला साथ देत आहेत, साथ उभा राहिलेत आणि साथ आहेत. म्हणून तुम्हाला आज मी विश्वासाने ठामपणाने सांगू इच्छितो, आमच्या मॅडम ताई इथं आहेत, मानेताई, ते नेहमी सिरसाळ्याच्या विषयावर जागरूक असतात. आता आम्ही येणाऱ्या तुमचा जो सप्ताह आहे झाडं लावण्याचा, आम्ही सिरसाळा गावामध्ये 40,000 झाडं लावणार आहोत. आणि हे शक्य होणार नाही अशातला भाग नाही. आम्हाला महाराष्ट्र शासनानं GR दिलेला आहे की जे लोक भोगवट्यात राहतात अशा भोगवट्यातल्या लोकांना आम्ही मालकी हक्कात सामावून घ्यायलो. तर आम्ही एक सोपं निर्णय घेतला की सर्व ग्रामपंचायतच्या मार्फतीनं जेवढे लोक भोगवट्यात आहेत त्या सगळ्यांचं सर्वे करायचं. आणि त्या सर्वेमध्ये आम्ही एक कॉलम घेतलं, तुमच्या घरी झाड आहे का नाही, आहे त्यांनी बी, नाही त्यांनी बी आमचं झाड ग्रामपंचायतच्या मार्फत जे जीवीटी आम्हाला उपलब्ध त्यांच्या घरासमोर लावलं तरच त्यांना आम्ही मालकीत घेणार आहोत आणि त्यांचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठविणार आहोत. त्याच्यानंतर आमच्या गावात जेवढे मंदिर आहेत, दर्गा आहेत, मस्जिद आहेत, ईदगाह आहेत, ह्याच्या सगळ्यांच्या समित्या आहेत किंवा स्मशानभूमी आहेत, त्या सगळ्यांना आम्ही डे टू डे बोलून घेणार आहोत. आणि सगळ्यांना त्या समितीचे नावं वगैरे घेऊन त्यांना त्यांच्या परिसरात झाडं लावण्यासाठी आम्ही जागरूक करणार आहोत. आणि त्यांना लावावंच लागेल. त्याचं कारण असं आहे, त्यांना जर मालकीत यायचं असेल, शासनाच्या नियमात त्यांना बसायचं असेल, शासनाचा फायदा उचलायचा असेल, तर हा सगळं काम त्यांना करावं लागेल. त्यासाठी आम्ही लोकांना जागरूक करायलो. मग त्याच्यानंतर आशा वर्कर असतील, बचत गटाच्या महिला असतील, अनेक ज्या ठिकाणी लोक कामं करतात त्या सगळ्यांना आम्ही जागरूक करून सिरसाळ्यात आम्ही झाडे लावण्याचा उपक्रम राबवित आहोत. मला विश्वास आहे की 40,000 पैकी जे आम्ही झाडे लावणार आहेत, जवळपास 90% आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होऊन सिरसाळा ह्या गावाला आम्ही नायक मयंक गांधीजी साहेब देशात कुठेही गेले तर अभिमानाने सांगतात की सिरसाळा हा माझा गाव आहे, मी सिरसाळाकर आहे. साहेब, सिरसाळा ग्रामपंचायतीच्या वतीने, सिरसाळा परिसराच्या वतीनं आणि सिरसाळ्यातील किंवा भागातील 18 पगड जाती धर्माच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करतो. मी तर नेहमी सांगत असतो आबा की मयंक गांधीजी साहेबांना जात नाही. जर उदाहरण कुठं बघायचं असेल, आपल्याकडे जातपातीचा फार विषय असतो, ह्या भागात नाही, हा वेगळा विषय. म्हणजे ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी, या देशातल्या लोकांसाठी साहेब काम करतायत. हा आमचा अभिमान आहे की सिरसाळ्याला काम करतायत. साहेब, जे स्वप्न तुम्ही सिरसाळ्याकरांसाठी बघितलंय
आणि सिरसाडाकर जे स्वप्न बघतायत ते स्वप्न आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही आमच्या फक्त पाठीवर हात ठेवा. आम्हाला गुत्तेदारी नको, आम्हाला टक्केवारी नको. ह्याच्या आधीचे लोक तुमच्याकडे आले, तुम्ही डिवायडर मध्ये झाडं लावायचं त्यांना बोलले, तर मला लाज वाटते, मी ते शब्द बोलू शकत नाही. ऐकून सुद्धा आम्हाला लाज वाटते की त्या लोकांनी मातीचं टेंडर मागितलं, मातीची गुत्तेदारी मागितली की त्या डिवायडर मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं लोक सहभागाच्या वतीनं काय हातभार लावायची गरज पडली तर 100% आम्ही लावणार आहोत. आबा काल आम्ही इथं आलो, खोलीकरणाला 85% साहेब देतात, 15% ते म्हणले की लोक सहभागातून द्यावा लागेल. 15%साठी मी एका मिनिटात त्यांना हो म्हणलो की आम्ही देऊ. लोकांना आम्ही तयार करू, त्यासाठी जागरूकता करू आणि 15%चा बिलकुल हातभार लावू. आम्ही टक्केवारी करणारे, गुत्तेदारी करणारे लोक नाही. आम्हाला सिरसाडा ह्या गावाला डेव्हलप करायचं. बऱ्याच काही गोष्टी आमच्या सिरसाड्याला मिळालेल्या आहेत. आम्हाला MIDC आली, डेव्हलपमेंटसाठी भरपूर काही योजना आमच्या सिरसाड्याला आलेल्या आहेत. आम्ही तुम्हाला सोबत घेऊन, तुमच्या सोबत राहून, या भागातल्या प्रतिनिधींच्या सोबत राहून या गावाला, या शहराला डेव्हलप केल्याशिवाय राहणार नाही. आणि 40,000 झाडं आम्ही सिरसाडा शहरात लावणार आहे, एवढीच गवाही देतो. थांबतो. चुकला असेल तर माफी असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज.